बुल्डाना में कांग्रेस के अन्नदाता संघर्ष पदयात्रा के जरिए किसानों और आम लोगों के मुद्दे उठाए जा रहे हैं। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबकाल के नेतृत्व में मानेगांव से जड़गांव जामोद तक 17 किलोमीटर की पदयात्रा निकाली जा रही है। किसानों की कर्ज माफी और युवाओं की मांगों को लेकर सरकार का ध्यान आकर्षित किया जा रहा है। जिले भर से बड़ी संख्या में कार्यरत और किसान इस पदयात्रा में शामिल हुए हैं, जिसका समापन जड़गांव जामोद में जनसभा के साथ होगा। आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे हे छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या इतिहासासोबत खिलवाड करत आहेत। कुठेतरी बदनामीचं कारस्थान हे सुरू आहे, हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही। हा इशारा आज शिवसन्मान पदयात्रेच्या निमित्ताने आहे आणि यासोबतच अन्नदात्याला अभिवादन करत असताना आज लाखोचा पोशिंदा शेतकरी हा शेतमालाला भाव नसल्यामुळे, कृषी निविष्ठांच्या भाव वाढ झाल्यामुळे आणि एकंदरीत शेती या संपूर्ण व्यवसायावर जे आसमानी आणि सुलतानी संकट आलंय, त्यातून सरकारने ताबडतोबीनं एक भरगच्च अशा स्वरूपाचं पॅकेज आम्हाला द्यावं। कर्जमाफी आपल्याला अजून झालेली दिसत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या आणि आमच्या शिवरायांचा स्वाभिमान अभिमान या अनुषंगाने पदयात्रा आज आम्ही काढलेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सबकाल यांच्या नेतृत्वामध्ये आज ही 17 किलोमीटरची पदयात्रा निघते आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या प्रामुख्याने या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी ही पदयात्रा आहे। शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कुठलीही अटी व निकष न ठेवता कोरा झाला पाहिजे। शेती साहित्य हे जीएसटी करमुक्त झालं पाहिजे। शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि सोयाबीनला 8,000, कापसाला 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे। आदिवासींचा स्थानिक पुरावे ग्राह्य धरून जातीचे दाखले त्यांना मिळाले पाहिजे आणि ट्रेड डील रद्द झाली पाहिजे। अशा विविध मागण्यांसाठी आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये पदयात्रा निघते आहे।